प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. मान खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी सलग चौथ्यांदा आमदार म्हणून विजय मिळवलेला आहे. त्यामुळे अर्थातच त्यांचा मंत्रिपदावरती दावा हा मजबूत झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकरच होऊ शकतो. म्हणजे 16 डिसेंबरच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये साधारणतः 20 ते 22 मंत्रिपदे ही भारतीय जनता पक्षाला मिळतील आणि त्या 20 ते 22 मंत्रिपदामध्ये सातारा जिल्ह्यामधून कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मंत्रिपद मिळेल याबाबत वेगवेगळी नावे पुढे येताना दिसत आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे संभाव्य मंत्री म्हणून मान खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचं नाव आघाडीवरती आहे. त्याचबरोबर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचंही नाव आघाडीवरती आहे. जयकुमार गोरे हे मान खटाव सारख्या दुष्काळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि सलग 4 वेळा त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला. 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तर 2024 मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यावेळच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 50,000 मतांच्या फरकाने जयकुमार गोरे यांनी विजय मिळवलेला आहे. जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून देखील यापूर्वी काम पाहिलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करायचा असेल आणि एकंदरीत सातारा जिल्ह्याची जी ओळख आहे, सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जर या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवायचा असेल, भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवायचं असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार वाढवायचा असेल तर अशा एका मजबूत नेत्याची गरज ही या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आहे, जो पक्षाचा विचार, पक्षाचं संघटन वाढवेल. आणि त्या समीकरणामध्ये जयकुमार गोरे यांचं नाव खरं तर फिट बसत आहे. म्हणजे जयकुमार गोरे यांची कार्यपद्धती पाहिली तर जयकुमार गोरे हे पक्ष वाढवण्यासाठी सक्रियपणे वेळ देऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचंही नाव मंत्रिपदासाठी आघाडीवरती आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सहकाराचं मोठं जाळं आहे आणि एकंदरीत सहकारी संस्थांवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये जे सहकाराचं वर्चस्व आहे किंवा जे सहकाराचं जाळं आहे त्यावरती वर्चस्व निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाला यश येऊ शकतं. जिल्हा बँक असो, जिल्हा सहकारी बँक असो, सहकार कारखानदारी असो किंवा इतर सहकारी संस्था असो, यामध्ये म्हणजे या
ज्या सहकारी संस्था सातारा जिल्ह्यातील आहेत त्यावरती आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्या सहकारी संस्थांवरती जर भारतीय जनता पक्षाला वर्चस्व मिळवायचं असेल तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मंत्रिपद द्यावं लागेल। म्हणजे एक प्रकारे सध्या सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे संभाव्य मंत्री म्हणून दोन नेते किंवा दोन नेत्यांची नावे आघाडीवरती आहेत। यामध्ये मानखटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे तसेच सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले। छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील त्यांना मदत करतील आणि एकंदरीत जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात। जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी जयकुमार गोरे यांचे सहकारी किंवा मित्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न करतील अशा पद्धतीची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे। परंतु एकंदरीत गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जयकुमार गोरे यांनी जे स्थान निर्माण केलेलं आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षातील केंद्रातील नेते मंडळी असोत अथवा राज्यातील विशेष करून देवेंद्र फडणवीस असोत, चंद्रशेखर बावनकुळे असोत, चंद्रकांत दादा पाटील असोत यांच्याशी जयकुमार गोरे यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं, परंतु त्या सरकारचा खरतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही। जर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून आमदार मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची वर्णी लागली असती। तशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता। त्यामुळे यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जयकुमार गोरे यांच्यासारख्या मजबूत नेत्याला, ज्या नेत्याचा थेट कार्यकर्त्यांशी संपर्क आहे, ज्या नेत्याला संपर्क करणं सहज सोपं आहे आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी तो नेता समजून घेऊ शकतो किंवा तो नेता पक्ष चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये वाढवू शकतो। यामुळं जयकुमार गोरे यांची दावेदारी ही खरतर मंत्रिपदासाठी मजबूत वाटत आहे। त्यामुळं जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा प्रकारचा एक विश्वास हा जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना आहे। आणि एकंदरीत मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या रूपात मानखटाव विधानसभा मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी यामुळे मिळू शकते। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।